नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उभी मांडणी करून बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत। आपलं पहिलं गणित आहे 235 अधिक 146। आता बघा इथं आपण आखून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये शतक, दशक, एकक अशी मांडणी देखील केलेली आहे। आता 235 म्हटले म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या 2 ला शतकाच्या ठिकाणी लिहायचं आहे 35 अधिक किती आहे 146, ते आपल्याला इथे लिहायचं आहे 146। आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे। आता बेरीज करत असताना सुरुवातीला एककाकडून जायचं आहे म्हणून 5 आणि 6 याची बेरीज किती होते बरं, तर 11। म्हणून काय करायचं आहे 11 शी 1 आणि इथे हातच्याला 1। आता 3 आणि 4 7 होतात, 7 मध्ये 1 मिळवलं तर किती होतं 8, म्हणून ते आपल्याला इथे लिहायचं आहे। आणि 2 अधिक 1 बरोबर किती होतात 3। त्यानंतर आपलं पुढील गणित पहा 346 अधिक 129। आता काय करायचं आपल्याला, आधी तर सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे। इथे लिहायचं आहे पहिल्यांदा शतक, दशक आणि इथे लिहायचं आहे एकक। मग आता 346 म्हटले म्हणून काय करायचं आहे, इथे 3 यामध्ये 4 आणि इथे 6। आता झालं आपलं 346 अधिक किती सांगितलेलं आहे 129, म्हणून आपल्याला इथं 129 लिहायचं आहे। आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे। मग बघा बरं 6 आणि 9 किती होतात 15, 15 शी 5 हातच्याला 1, 4 आणि 2 6, 6 मध्ये हा हातच्या 1 मिळवला तर 7 होतात, म्हणून इथे लिहायचं 7। आता बघा बरं 3 अधिक 1 किती होतात 4, म्हणजेच 346 अधिक 129 बरोबर किती मिळालेलं आहे 475। त्यानंतर आपलं पुढील गणित पहा बरं, तर काय आहे 536 अधिक 236 अधिक 19। आता इथे आपल्याला 3 संख्यांची बेरीज करायची आहे। मग इथं आधी लिहून घ्या शतक, दशक आणि ते एकक। आता काय म्हटलंय 536 म्हणून आपल्याला पहिल्यांदा इथं 536 लिहायचं आहे, अधिक किती सांगितलंय 236 म्हणून इथे लिहायचं 236, अधिक किती सांगितलेलं आहे 19, 19 म्हणजेच काय तर एकक दशक, म्हणून आपल्याला काय करायचं आहे 1 हे दशकात लिहायचं आहे आणि 9 हे एककात लिहायचं आहे। आता यांची आपल्याला करायची आहे बेरीज। बघा बरं 9 आणि 6 15, 15 मध्ये 6 मिळवले तर किती होतात 21, म्हणून काय करायचं आहे 21 अशी 1 हातच्याले 2। आता पहा बरं 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 7 मध्ये हे हातचे 2 मिळवले तर किती होतात 9 होतात, म्हणून इथे लिहायचं आहे 5 अधिक 2 किती 7, म्हणून इथे लिहिलं। म्हणजेच या एवढ्या सगळ्या गणिताचं उत्तर किती आहे 791। त्यानंतर आपलं पुढील गणित पहा काय आहे 749 अधिक 128। आता लिहा इथे शतक, दशक आणि ते एकक। आता लिहायचं आहे आपल्याला काय 749 अधिक किती सांगितलंय 128, ते इथे लिहायचं आहे। बघा बरं 9 अधिक 8 किती होतात बरं 17, 17 शी 7 हातच्याला 1, 4 आणि 2 6, 6 मध्ये 1 मिळवलं 7 होतात, म्हणून ते 7 इथं लिहायचं आहे। 7 अधिक 1 किती 8, ठीक आहे। त्यानंतर आपलं पुढील गणित पहा काय आहे 275 अधिक 246। आता आधी इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे शतक, दशक, एकक। 275 म्हटलंय म्हणून इथं 2 लिहायचं, या घरामध्ये 7 लिहायचं आणि इथे 5 लिहायचं, अधिक किती सांगितलंय 246। बघा बरं 5 आणि 6 11, 11 शी 1 हातच्याला 1, 7 आणि 4 11, 11 मध्ये 1 मिळवलं किती होतात 12, 12 शी 2 हातच्याला 1, 2 आणि 2 4, 4 मध्ये 1 मिळवलं तर 5 होतं। त्यानंतर पुढील गणित पहा 382 अधिक 199। आता इथं आधी लिहून घ्यायचं शतक, दशक,
एकक. त्यानंतर 382 अधिक किती सांगितले आपल्याला 199. ठीक आहे. आता बघा बरं 2 अधिक 9 किती होतात 2 अधिक 9 होतात 11. 1101 हातच्याला 1. आता इथे पहा बरं 9 आणि 8 किती होतात बरं 9 आणि 8 17. 17 मध्ये 1 मिळवला तर किती होणार 18. 1808 हातच्याला 1. 3 आणि 1 4. 4 मध्ये 1 मिळवला तर 5 होतात. म्हणजे याचं उत्तर किती आहे 581. त्यानंतर पुढील पहा बरं 455 अधिक 267. मी त्याआधी लिहून घ्या शतक दशक एकक. आता 455 म्हटले म्हणून इथे लिहायचं 455 अधिक किती सांगितले 267. आता करा बेरीज 5 आणि 7 12. 1202 हातच्याला 1. 5 आणि 6 11. 11 मध्ये 1 मिळवला किती होतात 12. 1202 हातच्याला 1. 4 आणि 2 6. 6 मध्ये 1 मिळवला किती होतात 7. म्हणून इथं लिहायचं 7. ठीक आहे. त्यानंतर पुढील गणित पहा बरं 545 अधिक 165. आता इथं आधी लिहून घ्यायचं आपण शतक दशक एकक. ठीक आहे. आता लिहा 545 अधिक किती आहे 165. आता यांची बेरीज करायची. बघा बरं 5 अधिक 5 10. 10शी 0 हातच्याला 1. 6 आणि 4 10. 10 मध्ये 1 मिळवला किती होतात 11. 11शी 1 हातच्याला 1. 5 आणि 1 6. 6 मध्ये 1 मिळवला 7. ज्याचं उत्तर किती आहे 710.